जिल्हा कमिटी सोलापूरच्या वतीनं सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। सोलापूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम निवडणुकीची घोषणा सोलापूर जिल्हा कमिटी करत आहे आणि अर्थातच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोलापूर शहर मध्यसाठी कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांची उमेदवारी ही निश्चित केलेली। या याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला समर्थन देत असताना आम्ही या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीने त्यांचा धर्म पाळावा या आव्हानासाठी त्यांच्या नेतृत्वाला सुद्धा भेटतोय। श्रमिकांचा कष्टकऱ्यांचा आवाज हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे ही फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचीच नव्हे तर या देशामधल्या सर्व लढाऊ नेतृत्वाची पक्षाची सुद्धा ही गरज वाटते, हे अपेक्षा व्यक्त करतायत। म्हणून आजच्या या निमित्तानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निवडणुकीच्या दृष्टीनं पहिली प्रेस कॉन्फरन्स आम्ही करतोय आणि अधिकृतपणे आज या ठिकाणाहून घोषणा करतोय। सोलापूर शहर मध्यमधून कॉम्रेड आडम मास्तर हे निवडणूक लढवतील आणि त्याच्यासाठी आज सर्वसामान्य जनतेला आम्ही आव्हान करतोय, आम्ही कसल्याही प्रकारचं इलेक्ट्रोल बॉन्ड घेत नाही, निवडणूक रोखे आम्ही घेत नाही, भांडवलदारांच्या पैशावर निवडणुका लढत नाही। म्हणून या देशामधल्या आणि विशेषतः सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधल्या श्रमिकांना आजच्या निमित्तानं आम्ही आव्हान करतोय, वोट भी दो आणि नोट भी दो। आणि जर श्रमिकांच्या पैशाने आम्ही निवडणूक लढवली तर नक्कीच आम्ही कुठल्याही भांडवलदाराच्या दबावात असणार नाहीये आणि श्रमिकांचं जे काही आमच्यावर उपकार आहेत ते उपकार फेडण्यासाठी सतत सदैव आम्ही संघर्षशील राहू। म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवलेली आहे। मी कॉम्रेड नरसय्या आडम जे उमेदवार आहेत शहर मध्यचे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रेसला सुरुवात और अपने पत्रकार बंधु को दिखाओ। त्याला पत्रकारांनी आम्हाला सहकार्य केलं, साथ दिलं, त्यामुळे सोलापूर शहरातली चळवळ ही पुढे नेण्यामध्ये मला मदत झालेली आहे। त्यामुळे सुरुवातीला मी सर्व पत्रकारांचं अभिनंदन मानतो। आज या पत्रकार परिषदेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाचे सर्व सभासद, काही शहर कमिटीचे सभासद आणि आमचे नेते कॉम्रेड एम.एस. शेख, कॉम्रेड युसुफ मेजर, कॉम्रेड नलिनीताई, कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, अनेकाचे नाव मी घेऊ शकतो, वेळ घालवत नाही। तुम्हाला सगळ्याला कल्पना, लोकसभेला केवळ सोलापुरात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचं, इंडिया आघाडी जवळजवळ सत्तेपर्यंत आणण्याकरता आमचे लाखो कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न केलेत। त्याच पद्धतीनं सोलापुरामध्ये प्रयत्न केले, सोलापूरची जागा निवडून आली। परंतु धक्कादायक बाबी या शहर मध्यमध्ये फक्त 794 मताचं लीड महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार प्रणिती शिंदेंना मिळालेला आहे। म्हणून ही लढाई सोपी नाही, ही लढाई अत्यंत अवघड झालेली आहे। म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। 15 जूनला
महाविकास आघाडीचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवारशी 55 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर 24 जूनला महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर 1.25 तास चर्चा झाली. त्यानंतर 26 तारखेला हजारो कामगारांचा मेळावा बोमड्याल प्रशाले हॉलमध्ये आम्ही घेतलं आणि त्या ठिकाणी जवळजवळ 5000 कामगार त्या मेळाव्याला हजर होते. प्रत्यक्षपणे 13 कामगारांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. 13 पैकी 8 महिला कामगार ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अशी महिला त्या ठिकाणी आपली बाजू मांडली. एक महिलेने तर अक्षरशः रडकुंडायला आली होती, रडत होती. त्या महिलेनं सांगितलं, काही करा, या वेळेला दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीमध्ये तन मन धनाने आम्ही पाठिंबा देऊ. त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे कामगाराचं मतदान घेतलं. ते काय आमच्या पक्षाचे सभासद नाही आहेत, अवश्य ते आमचे सीटूचे सभासद आहेत, गृहनिर्माण सोसायटीचे सभासद आहेत. आमची मेंबरशिप फक्त 700 आहे, पण आमच्या सीटूची मेंबरशिप, इतर जनसंघटनाची मेंबरशिप, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 लाख मेंबरशिप आहे. त्यांनी एकमताने निर्णय घेतला. आम्ही सगळ्या दृष्टीने आमची तयारी आहे आणि तुम्ही निवडणुकीला उभे राहा. आमच्या राज्य कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सुद्धा निर्णय झाला. त्या पोलिट ब्युरोच्या मान्यतेकरता सोलापूरचा प्रस्ताव गेलेला आहे. अजून आम्हाला दोघाला भेटायचं आहे, शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांना प्रत्यक्ष आम्ही भेटणार आहे. आणि आम्हाला जो अंदाज आलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीचं आम्हाला 100% समर्थन मिळेल असा आशावाद आहे. म्हणून आजपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलेला आहे. तुमच्या समक्ष वोट भी देऊ, नोट भी देऊ हा कार्यक्रम आज सुरू करत आहे. या ठिकाणी 300-400 महिला आलेल्या आहेत. घरोघर आम्ही जाणार आहे आणि त्या पद्धतीनं निधी गोळा करण्याचं, त्याच पद्धतीनं ज्यांचं नाव मतदार यादीत नाही आहे आणि निवडणुकीची यंत्रणेचं काम आमचं सुरू आहे. एकूण या निवडणुकीमध्ये 5 प्रश्नावर आम्ही फोकस केलेला आहे. तसे जवळजवळ आमचा जाहीरनामा म्हणा येईल, ऐन वेळेला महाविकास आघाडीचा जाहीरनामा येईल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा येईल, पण तूर्त आम्ही सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले 31 मुद्दे जनतेचे
याच्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यातले 5 मुद्दे, शहराला दररोज पाणी पुरवठा, शहरामध्ये ज्या ठिकाणी झोपडी आहे त्याच ठिकाणी पक्क घर बांधण्याकरता 5 लाख रुपये सबसिडी, रेनगरच्या 30,000 लोकांवर जे 2 लाखाचा बोजा आहे कर्जाचा आणि जवळजवळ 20 वर्ष कर्ज फेडावा लागणार आहे आणि 5.25 लाख रुपये होणार आहेत, म्हणून 2 लाख रुपये सबसिडी वाढवून द्या।